बीड सरपंच हत्या प्रकरणी अधिकाऱ्यांनी आरोपींचा 15 दिवसांचा पीसीआर मागितला। देशमुखांच्या अंगावर अनेक जखमा, हे एकाचं काम नाही, सरकारी वकिलांचं मत। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी। बीड सरपंच हत्या प्रकरणी फास्ट ट्रॅकवर घेण्याची कोर्टाला विनंती केली आहे। आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी सरकारची भूमिका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। विरोधक आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। बीड हत्या प्रकरणी संजय शिरसाट यांचा आरोप, राजकीय वरदहस्त आहे की नाही हे तपासात समोर येईल असंही शिरसाटांकडून स्पष्ट। बीड सरपंच हत्या प्रकरणी आरोपी 28 तारखेपर्यंत रुग्णालयात उपचार घेत होते। संदीप क्षीरसागर यांची माहिती। बीडमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकांची बजरंग सोनवणेंच्या विरोधात पोलीस प्रेस ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट। सोनवणेंकडून गणेश मुंडे आणि दहिफळे या 2 सहाय्यक पोलीस निरीक्षकांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी। बीड प्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळ उद्या घेणार। राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट। बीडमध्ये निर्माण झालेल्या कायदा सुव्यवस्थेप्रकरणी राज्यपालांना देणार पत्र। परभणीमधील मोर्चात जरांगेंनी मंत्री धनंजय मुंडेंवर सडकून टीका केल्यानं ओबीसी समाज आक्रमक। आज हिंगोलीमध्ये ओबीसी समाजाची महत्त्वपूर्ण बैठक। जरांगेंविरोधातील आंदोलनाची दिशा बैठकीत ठरणार। चुकून मुलाचं आधार कार्ड जोडल्यानं त्याच्या खात्यात आलेले पैसे लाडक्या बहिणीनं शासनाला परत केले। धुळ्याच्या नकाणे गावातील भिकूबाई खैरनार यांच्या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक। धुळ्यातील भिकूबाईंकडून रक्कम परत करण्याबाबत अर्ज, शासनाच्या वतीनं लाभार्थ्यांकडून लाभ परत घेतला जातो ही बातमी चुकीची। मंत्री आदिती तटकरे यांचं एक्सपोज करत स्पष्टीकरण। काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचे पक्षांतराचे संकेत। मी 5 वर्ष वाट बघणार नाही, पराभवानंतर कैलास गोरंट्याल यांची खदखद। शिक्षकांवर शाळेव्यतिरिक्त कामाचा भार कमी करण्याचा शिक्षण मंत्री दादा भुसेंचा संकल्प। लवकरच शिक्षक संघटनांची बैठक बोलावून शिक्षकांच्या समस्यांवर तोडगा काढला जाणार। ऊसतोड मजुरांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून पैसे मागितल्यास बिलातून कपात केली जाईल। कारखानदारांचा ऊसतोड कामगारांना इशारा। बहुतांश कारखान्यांनी पत्र काढून इशारा दिला। यवतमाळच्या दिग्रसमधील जनसंघर्ष अर्बन निधी बँक घोटाळ्या प्रकरणी फरार झालेल्या 7 पैकी 3घांना अटक। 200 ठेवीदारांची 44 कोटींची फसवणूक केल्याचा अध्यक्षांसह 6 सहसंचालकांवर करण्यात आला होता आरोप। नांदेडच्या पाटबंधारे नगरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा 19 वर्षांनी निकाल। 10 आरोपी निर्दोष। 6 एप्रिल 2007 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात दोघांचा झाला होता मृत्यू। पिंपरी चिंचवडमध्ये सावकारीच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकानं जीवन संपवलं। रिक्षा चालकानं सावकारांनी केलेला जाच व्हिडिओद्वारे मांडला। या प्रकरणी दोघांना अटक। बुलढाण्यात 3 दिवसांपासून सोयाबीन खरेदी रखडल्यानं संतप्त शेतकऱ्यांकडून आत्मदहनाचा प्रयत्न। चिखली तालुक्यातील सोमठाणा खरेदी केंद्रावरील हा प्रकार। बुलढाण्यात चेक इन करन्सीच्या नावाखाली 1 लाखात 5 लाख रुपये देण्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल। यामागे एक मोठं रॅकेट असल्याचा स्थानिक गुन्हे शाखेला संशय। साताऱ्यातील फलटणपासून जवळच असणाऱ्या महादेवनगर येथे एसटी बसला आग लागली। आगीमध्ये संपूर्ण एसटी बस जळून खाक। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। बारामती ते कोल्हापूर या मार्गावरील ही बस होती। नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून 5 दिवसांच्या बाळाची चोरी। घटनेनंतर रुग्णालयात एकच खळबळ। महिला बाळाला घेऊन जाताना सीसीटीव्हीत कैद। या प्रकरणी सरकारवाड पोलिसात गुन्हा दाखल। पिझ्झामध्ये चाकूचा तुकडा आढळला। पिंपरी चिंचवडच्या भोसरी परिसरातील इंद्रायणी नगरमधील ही घटना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।